बोलिए श्री स्वामीनारायण भगवान की जय। श्री हरि कृष्ण महाराज की जय। वर्णिवेश रमणीय दर्शनम मंदहासरुचिरा ननाम्बुजं पूजितं सुरनरोत्तमैर्मुदा धर्मनन्दनमहं विचिन्तये। धर्मनन्दनमहं विचिन्तये। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव, ज्यांच्या आशीर्वादाने सुंदर कथांचे, लहान मोठ्या अशा प्रवचनांचे आयोजन होत असतात, असे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी आणि आज ह्या मोक्षदा एकादशीच्या पवित्र दिवशी कथाचे श्रवण करून राहिलेले सर्व प्रेमी भक्तांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। भगवान श्री कृष्ण गीताजीमध्ये खूप सुंदर असा उपदेश देतात, ज्यामध्ये आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर भगवान श्री कृष्ण यांनी गीताजीमध्ये दिलेले आहे। त्यापैकीतला एक श्लोक आज आपण श्रवण करूया आणि त्यावरती भगवंताची कथा श्रवण करूया। भगवान श्रीकृष्ण गीताजीमध्ये म्हणतात, अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यम माम निवर्तन्ते मृत्यू संसार सागर मृत्यू संसार वर्तमनी। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ह्या दुनियामध्ये जे सर्व लोक आहे त्या सर्व लोकांमध्ये जो श्रद्धावान आहे, ज्याला श्रद्धा आहे, श्रद्धा भक्ती अनेक लोक करत असतात, पण श्रद्धा सहित जो भक्ती करतो त्याची गोष्ट इथे आहे आणि श्रद्धा रहित जे मनुष्य आहे त्यांची गोष्ट इथे आहे। तर जे श्रद्धा रहित मनुष्य आहे, माळा तर आपण करतो, पण आपल्याला श्रद्धा किती आहे त्यामध्ये? अमुक वेळी काय असतं की आपण नक्की केलेलं असलं की एवढं काम करायचं म्हणजे आपण तेवढं करूनच मग जेवणाला बसतो, तेवढं करूनच घरी जात असतो। तसं आपण भगवंताच्या भजनामध्ये पण करतो। दररोज 50 माळा करायची तर मग ते लाकडं फिरवायचे म्हणजे फिरवायचे, पण त्यामध्ये श्रद्धा किती आहे? चातुर्मास चालू होणार होता आणि सर्व संत नियम घेत होते। चातुर्मास मध्ये आपण सर्व वैष्णव नियम घेत असतो की मी एवढ्या भगवंताच्या प्रदक्षिणा करेल, एवढ्या माळा करेल, असे उपवास करेल। भगवान स्वामीनारायणच्या समक्ष सर्व नियम घेत होते। त्यावेळी ज्येष्ठ असे जे मुक्तानंद स्वामी होते, ज्यांना भगवान पण गुरु म्हणून संबोधन करायचे, त्यांना मान सन्मान द्यायचे, असे मुक्तानंद स्वामी, त्यांना भगवंतांनी विचारलं की स्वामी सर्व नियम घेताय, तुम्ही काय नियम घेता? कोणी नियम घेतला मी 500 माळा करेल, कोणी नियम घेतला मी एवढ्या प्रदक्षिणा करेल, कोणी नियम घेतला की मी पाण्यावरती 4 महिने काढेल। स्वामी तुम्ही काय नियम घेताय? तेव्हा मुक्तानंद स्वामी म्हणाले
की मी या चातुर्मास मध्ये 1 माळाचा नियम घेतो. आता एवढे मोठे संत पण नियम काय घेतला? 1 माळाचा. भगवान म्हणतात 1 माळा कशी करसाल? तेव्हा मुक्तानंद स्वामी म्हणतात की 1 माळा अशी करायची की स्वामीनारायण नाव घेता बरोबरच अंतरामध्ये पण ते मूर्ती दिसायला पाहिजे. भगवंताच्या मूर्तीमध्ये अखंड चित्त ठेवून आणि एक माळाचा मणी फिरायला पाहिजे. तशी 1 माळा. आणि जर ध्यान तुटलं तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. अशी 1 माळा. तेव्हा भगवान म्हणाले की 500 माळा करण्या आणि अशी 1 माळा करणे या 500 करता पण हे 1 माळा केलेली अधिक आहे. कारण की त्यामध्ये श्रद्धा आहे. करायच्या म्हणजे करायच्या 500 तसं नाही. म्हणून जो श्रद्धा रहित मनुष्य आहे तो मनुष्य भगवान म्हणतात की कधीही मला प्राप्त करू शकत नाही. आणि मृत्यू संसार वर्तमनी तो वर्षानुवर्ष हजारो लाखो करोडो वर्षांपर्यंत या मृत्यू संसारामध्ये भटकत राहत असतो. म्हणजे जन्म घेतो मरण पावतो, जन्म घेतो मरण पावतो. पण या जन्म मरणारूपी बंधनापासून तो सुटू शकत नाही. कोण? श्रद्धारहित. बघा, आपण उपवास करतो. आज एकादशीचा दिवस आहे. आपण उपवास करतो पण त्या उपवासामध्ये आपली श्रद्धा किती? करायचा म्हणून करायचा. तुम्ही गाई म्हशींना जर खायला नाही द्या तर त्याचा पण उपवास होणारच आहे. कोणी गरीब असले, खायला नाही मिळत असले तर त्यांचाही उपवास होणार आहे. तर उपवास हा श्रद्धा सहित केला जातो. आज एकादशी आहे. एकादशी म्हणजे दिवाळी नाही. आपल्याकडे ते म्हणतात ना, येता जाता चर आणि एकादशी कर. तशी एकादशी नाही. बाकी एकादशीच्या दिवशी जशी खानदेशी लोक मजा करतात तशी तर कोणीच करत नाही. आम्हाला एकादशी आली म्हणजे असं जळगावचं याद येते. जळगाव मध्ये असल्याचं चांगलं वाटतं. कारण की इकडली साबुदाणे बनवण्याची पद्धती, इकडली केळ्याची भाकर बनवण्याची पद्धती, म्हणजे बाकीच्या दिवसांमध्ये जशी आपण मजा करत नाही तशी एकादशीच्या दिवशी मस्त दिवाळी सारखी मजा करतो. तर एकादशी हा श्रद्धासहित केला जाणारा उत्सव आहे. तुम्ही गंगासागरला गेले असाल तर तिथे काय म्हटलं जातं की सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार. तसा एकादशीचा दिवस आहे. सब व्रत बार बार, एकादशी एक बार. महिन्यामधून येणाऱ्या ज्या 2 एकादशी आहे, शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील, दोघही समान आहे. आपण काय म्हणतो की शुक्ल पक्षातली उत्तम आहे आणि कृष्ण पक्षातली थोडी खालती आहे. तसं नाही आहे. दोघही एकादशा समान फळ देणाऱ्या आहेत. मंजुकेशानंद स्वामी यांनी मंजुकेशानंद काव्यामध्ये लिहिलं आहे की ही जी मोक्षदा एकादशी आहे, उद्याची म्हणजे आजची एकादशी आहे, ती एकादशी जो मनुष्य करतो 10,000 अश्वमेघ यज्ञ केल्याने जे फळ जीवात्म्याला प्राप्त होत असतं ते फळ आजची एकादशी केल्याने जीवाला मिळतं. म्हणून आज ज्यांनी एकादशी केली, आणि एकादशीचा पण नियम असतो की एकादशी केली पूर्ण दिवस तेवढ्यात होऊन जात नाही, पण एकादशीच्या दिवशी रात्रीला विशेष जागरण करावं. आणि आज सहज रविवार पण आहे, आपली कथा पण होत आहे. एकादशीच्या दिवशी कथा श्रवण करायला पाहिजे. कथा पण होत आहे आणि क्विज पण होईल. म्हणजे 9:30 तर सहज होऊन जाणार आहे. म्हणजे जागरण पण होऊन जाईल आणि एकादशीचं फळ पण आपल्याला मिळेल. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे माझं या एकादशीच्या व्रतानिमित्ताने की एकादशीचं व्रत करा पण श्रद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. तर तुम्हाला फळ मिळेल. आणि तरच श्रद्धा जर रहित असले तर हे सर्व व्रत केल्याने काहीच फळ मिळणार नाही. तो या जन्ममरणाच्या चक्रामध्ये भटकतच राहील. तर
भगवान श्रीकृष्णांनी इथे हा खूप सुंदर उपदेश दिला. या दुनियामध्ये लोक भरपूर व्रत, दान, उपवास करतात, पण त्यामध्ये श्रद्धा नसते. त्यामध्ये काय असतं की 2 लोक मला चांगलं म्हणतील म्हणून मी दान केलं, 2 लोक माझी प्रशंसा करतील म्हणून मी हे व्रत केलं, तर त्याचा परिणाम शून्य आहे. श्रद्धा सहित कोणते पण व्रत, दान, उपवास, यज्ञ, याग सर्व करायला पाहिजे. आज आपण तसे श्रद्धावान भक्त होते, ज्यांची श्रद्धा आणि समजणूक हे कशी होती ते आजच्या कथातून मी तुम्हाला सांगणार आहे. श्रद्धा कशी होती आणि त्यांची समजणूक कशी होती. कारण की आजच्या युगामध्ये सर्वात गरजेचं आहे समजणं. लोक समजत नाही कोणती वस्तू, म्हणूनच जास्त दुःखामध्ये येतात. दोघं भावांमध्ये झगडे का होतात? समजणूक नसते. परिवारांमध्ये झगडे का होतात? समजणूक नसते. जो मनुष्य जीवनामध्ये समजत नाही, ज्याची बुद्धी पावर कमी आहे, तो मनुष्य जास्त दुःखी होत असतो. आज एक असे भक्त ज्यांची कथा आपण पहिले पण ऐकून गेलो आहे, पर्वतभाई, त्यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. कसा विचार आपल्या मस्तिष्कामध्ये असायला पाहिजे. पर्वतभाई एके दिवशी शेतामध्ये, शेताची जे वाढ असते, आपण त्याला बांध म्हणतो, ते बांध तयार करण्यासाठी गेले. खूप मोठे शेतकरी होते त्या टाइमाचे. केवढे मोठे शेतकरी होते मी तुम्हाला गेल्या कथा रवी सभांमध्ये सांगितलं होतं की भगवान लोजला सदाव्रत करीत होते. त्या टाइमाला धान्याची गरज पडली तर त्यांनी 800 किलो एवढं धान्य त्या टाइमाला लोजला पाठवलं होतं. तर एवढे मोठे शेतकरी होते, भगवंताचं स्मरण करीत आणि शेताचा बांध बांधत होते. हातामध्ये कुऱ्हाड होते, जे झाड होते त्यांना व्यवस्थित लावत होते. आता एक झाड जास्तच होतं, त्याला कापण्याचा प्रयत्न पर्वतभाई करत होते. आता कापत असताना भगवंताचं स्वामीनारायण स्वामीनारायण बोलत बोलत सर्व काम करत होते. त्या टाइमाला एक प्रहार केला झाडावरती. आता झालं असं की जो लाकडाचा दंडा होता तो हातात राहून गेला. आपल्या काम करत असताना जे शेतकरी काम करत असतील त्यांना माहिती असेल की असं अनेक वेळी होत असतं की प्रहार केला आणि तो लाकडाचा दंडा हातात राहून गेला आणि जे कुऱ्हाड, लोखंडाचा जो भाग होता तो त्यातून सटकला आणि सटकून पर्वतभाईंनी पायामध्ये चप्पल घातली होती. ते बराबर चप्पलच्या पुढच्या भागावरती पडला आणि चप्पलचा जो पुढचा भाग होता तरतच पाय मागे घेऊन घेतला. पर्वतभाईने पुढचा जो भाग होता तो चप्पलचा कापावून गेला. पर्वतभाई खालते बसून गेले तरतच. असं जेव्हाही आपल्या जीवनामध्ये घडतं तेव्हा सर्वप्रथम एकच काम करावं, 2 मिनिटं लांबा श्वास घेऊन आणि भगवंताचं नामस्मरण करावं. स्वामीनारायण स्वामीनारायण बोलू लागले आणि विचार केला. बघा कसा विचार केला. पर्वतभाई विचार करीत आहे की माझा पाय जर मी मागे सरकवला नसता, अथवा ही जी कुऱ्हाडीचा जो लोखंडाचा भाग आहे तो जर थोडा वरती पडला असता तर तो माझा पाय कापला गेला असता. पाय तुटला असता तर महिन्यापर्यंत अथवा त्याच्याकरता पण जास्त टाइम मला खाटवरती झोपून राहावं लागलं असतं. आज भगवंतांनी मला मिस कॉल मारलाय. हा काय आहे? भगवंताचा मिस कॉल आहे. आणि जर महिनाभर खाटवरती पडून राहिलो असतो तर असाच नाही शेतात गेलो असतो की नाही घरी पण खूप दुःखी झालो असतो. कारण की ते तर त्या टाइमाला तर काही एवढे हॉस्पिटल नसतील, म्हणजे लागलं म्हणजे सहनच करायचं, पीडा सहन करायची, दुसरं काही होत नव्हतं. म्हणजे विचार केला की आता महिन्यापर्यंत लागलं असतं तर खाटवरती झोपून राहिलो असतो. आता भगवंतांनी मला वाचवलं म्हणून आता 1 महिन्यापर्यंत
भजन करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. आणि असा विचार केला की घरी जर राहिलो, दुधाचे थैले घेऊन आणा, तेल संपलाय तेल घेऊन आणा, म्हणजे हे सर्व कामं येतीलच. म्हणून घरी नाही राहायचं, गडपूरला जाऊन भगवंताचं भजन करायचं, जिथे प्रत्यक्ष भगवान विराजमान आहे. आपल्या जीवनामध्ये पण अनेक वेळी असे प्रसंग घडत असतात. आपला हायवे तर खूप खास आहे. जात असताना कित्येक वेळी एकदमच गड्डा येतो, माहीतच पडत नाही कुठे गड्डा येतो इथे. तर जसे आजकाल दिवस कसे जात आहे माहिती पडत नाही, तसे ह्या रोडाने तुम्ही गाडी चालवत असताना नॅशनल हायवे 6 वरती केव्हा गड्डा येऊन जाईल माहित पडणार नाही, आणि केव्हा कोण पडला आणि मागून कोण ट्रकवाला येऊन जाईल ते कळत नाही. आपण तर आपल्या डोळ्यासमोरच खूप ऍक्सिडेंट इथे पाहिले आहे. कित्येक वेळी आपल्याला असं वाटतं की आपण जातो आहे आणि एकदमच ट्रकवाल्याने धक्का दिला अथवा कोणी आपल्या गाडीने वाचला. आपण त्यावेळी आता म्हणतो की भगवंतानी वाचवलं, पण पर्वत भाई सारखं करतो का? आपण तर आता लागलं तर भगवंतानी वाचवलं एवढं बोलून काम पूर्ण करतो, पण असा विचार करतो की चला जर ऍक्सिडेंट झाला असता, काही लहान मोठा प्रॉब्लेम झाला असता, तर महिना 15 दिवस 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं असतं. आता वाचलो ना, भगवंतानी वाचवलं ना, मग 8 दिवस भगवंताची सेवा करायची, असा विचार येतो का? येत असला तर खूप चांगलं, नाही येत असला तर आपण कुठेतरी श्रद्धा रहित आहे, असा विचार येणं पण खूप गरजेचं आहे. एक माणूस गाडी घेऊन चालला होता, रस्त्यामध्ये एकदमच गुजरातचे रस्ते असतील आणि समोर सिंह आला, तर खूप घाबरला आणि घाबरून भगवंताला प्रार्थना केली, हे भगवान स्वामीनारायण वाचव वाचव वाचव, आता तूच आहे. आता भगवंतांनी प्रेरणा केली आणि तो सिंह तर निघून गेला. भाऊ गाडीच्या बाहेर निघाला आणि हा काय म्हणतो, वाचवलं कोणी? भगवंतांनी. हा काय म्हणतो, हम किसी से कम नाही. म्हणजे आपलं कसं आहे की जेव्हा मुश्किल येते तेव्हा भगवंताला आपण याद करतो. गुजरातीमध्ये एक खूप सुंदर भजन आहे, मने मुश्केली जारे पडे के त्यारे तने याद करू, मने खावा ना फाफा पडे के त्यारे तने याद करू. जेव्हा मला दुःख येतं, जेव्हा चटणी भाकर आणि असे कोडली भाकर खावी लागते, त्या टाइमाला याद येतं, हे भगवान कुठे गेला तू? पण जेव्हा पेढे कलाकंद ते खात होता तेव्हा भगवानला तर काही याद केलं नाही, एकले एकले दरवाजे बंद करून वांग्याची भाजी खाल्ली, तेव्हा भगवान नाही याद आले. भगवान केव्हा याद आले की जेव्हा कोडली भाकर होती आणि वरती तेल पण नव्हतं, तेव्हा भगवान याद येतात. मग तेव्हा आपण भगवानला म्हणतो, कुठे गेला तू? भगवान तर तिथेच आहे, पण तू रस्ता चुकला. म्हणून हमेशा सुखात असो किंवा दुखात, कारण की मनुष्याचा स्वभाव आहे. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, सुखमा सांभरे सोनी, दुःखमा सांभरे राम. आपल्याकडे जेव्हा सुख असतं, खिसा गरम असतो, विटामिन एम पूर्ण प्रमाणात असतो, त्या टाइमाला आपल्याला कोणाची याद येते? सोनीची येते ना. असं वाटतं का की गेल्या लॉकडाऊन मध्ये थोडं 1-2 जास्त किलो घेऊन घेतलं असतं सोनं तर चांगलं झालं असतं? एकचा मला आता फोन आला होता, आणि गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी किती चांदी सस्ती होती म्हणे, चांगली 5-6 किलो घेऊन ठेवली असती तर चांगलं झालं असतं. पण ते काय करतील, त्या टायमाला होते नाही म्हणे. म्हणजे आपल्याला जेव्हा सुख असतं तेव्हा आपण कोणाला याद करतो? सोनीला याद करतो. आणि दुःखमा सांभरे राम, जेव्हा काहीच नसतं तेव्हा माहित पडतं की जळगाव मध्ये कुठे स्वामीनारायण मंदिर आहे, जळगाव मध्ये कुठे राम मंदिर आहे, तेव्हा ऍड्रेस शोधतो आपण. इथे अमुक वेळा येता मंदिरात श्रद्धा सहित येता. पण जास्त करून आम्ही पाहिलं आहे की लग्न होत नसलं, काहीतरी लहान मोठा प्रॉब्लेम असला, तेव्हाच लगभग लोकांना मंदिर दिसतं. आपण जगातील लोकांसोबत स्वार्थीपणा दाखवा,
तर समोरच्यांना माहीत पडणार नाही, कारण की तो पण आपल्यासारखाच बुद्धिवाला आहे. पण आपण पण दुसऱ्यांसारखेच बुद्धिशाळी भगवानला समजतो. पण असं समजू नये, आपल्या सर्वांना बुद्धी देणारे ते भगवान आहे. म्हणजे त्यांनाही माहीत पडतं की हा एक नंबरचा स्वार्थी आहे. बरोबर. म्हणून हमेशा सुखात दुखात सर्वत्र भगवंताला याद करावा. आपण जसा मनुष्यांसारखे सोबत व्यवहार करतो तसा भगवान सोबत पण करायला जात असतो. जसा तुम्ही धंदा बिझनेस करत असले तसा तुम्ही भगवान सोबत करता. दुःख दूर कर तर तुला एक तेलाचा डब्बा देईल, हनुमानजी महाराजला म्हणतो. हनुमानजी महाराजला म्हणतात की 2 लाखाची नोकरी लाव म्हणजे मी तुला एक तेलाचा डब्बा. हनुमानजी महाराज म्हणून तुझा 1500 रुपयाचा डब्बा आणि 2 लाखाची नोकरी. त्याच्याकरता त्या 2 लाख मध्ये मस्त तेलाचा स्विमिंग पूल बनवणं, तिच्यातच बुडक्या मारेल. काय कमी होणार आहे? म्हणजे आपण बुद्धिहीन समजतो की काय माहित भगवानला काय येतो. आपण म्हणजे मनुष्यांसारखा व्यवहार भगवान सोबत करायला जातो. 1500 रुपयाचा डब्बा घ्या आणि 2 लाख रुपयाची महिन्याला नोकरी लाव. म्हणजे भगवान का समजत नसतील? म्हणजे हा जो व्यवहार आहे हा पण एक मनुष्यासारखा भगवंतासोबत करायला जात असतो. पण तसं कधीही करू नये. भगवान पण आपल्याला पाहत असतात. तुम्ही जर कोणाच्या घरी काही वस्तू तुमच्या घरी चांगलं बनवले असलं तर दुसऱ्यांकडे देऊन येत असतात. तर त्यांच्याकडे जेव्हा चांगलं बनवलं तेव्हा ते तुमच्याकडे येत असतात. तर तुमच्याकडे जेव्हा सुख असतं तेव्हा तुम्ही जर भगवंताकडे आले तर तुमच्या दुःखामध्ये पण भगवान केव्हा तरी कामा येणारच आहे. आपण म्हणतो ना सामान्यरीत्या, आपण जर गरिबांना मदत केली, आपण जर दुःखींना काही मदत असल्यास मदत केली तर ते आपल्याला आपल्या वाईट परिस्थितींमध्ये कामा येत असतं. तसं भगवंताचं पण आहे. हमेशा चिंतन करत राहिले तर हमेशा भगवान मदतीला धावत येत असतो. आता पर्वत भाईंना असा विचार आला की महिनाभर खाट वरती पडून राहिलो असतो, भगवंतांनी वाचवलं, आता गडपूरला जायचं. गडपूरला आले, सर्व पूजा कपडे घेऊन गडपूरला भजन करू लागले. महिना होण्याची तयारी असेल आणि माणावदरचे मयाराम भट्ट तिथे आले. भगवंताचे दर्शन घेतले. दंडवत करीत करीत मयाराम भट्ट म्हणतात, प्रभू दरवेळेस तुम्ही मला पत्र लिहून सांगतात की पर्वत भाईला सांगा की तुम्ही गडपूरला या, अथवा काही उत्सव असला प्रसंग असला तर तुम्ही मला कळवता. भगवान स्वामीनारायण यांचा पत्र व्यवहार पण खूप जबरदस्त होता. असं वाटतं की भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनामध्ये त्यांचं मॅनेजमेंट खूप जबरदस्त होतं. हा खाली एक पत्र व्यवहार मी तुम्हाला सांगतो की भगवान स्वामीनारायण पत्र व्यवहार कसा करायचे समजून घ्या. त्यांना जर खानदेशातील हरिभक्तांना पत्र पाठवायचा असला, कारण की त्या टाइमाला खानदेशातले हरिभक्त पण अनेक उत्सवांमध्ये तिथे आलेले होते, असे आपल्या स्वामीनारायण संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. तर इथे जर पत्र पाठवायचं असलं तर कसा पाठवायचा? गुजरातला जे पाठवायचे हे समजून घ्या. आपला जो तालुका आहे तो यावल, रावेर हे जे तालुके आहे, जळगाव जिल्हा आहे. तर पत्राला जिल्ह्यामध्ये इथे एक हरिभक्त मुख्य असायचा की त्यांना पत्र मिळाला जिल्ह्यातील एक हरिभक्तांना. मग इथे किती आहे जिल्हे जिथे आपले सत्संगी राहतात? तर इथे असे 5 जिल्हे आहेत, 5 तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये मग पत्र कुठून जाईल? जिल्ह्यातून जाईल. पत्र कुठे आले? आधी जिल्ह्यात आले आणि तिथून तालुक्यांपर्यंत पोहोचले. मग तालुक्यांमध्ये जे गाव आहे, हे आपले न्हावी गावाला हे हरिभक्त राहतात, आपले हिमोण्या गावाला हे हरिभक्त राहतात, यावलला जे प्रॉपर हरिभक्त राहतात, सातोद, कोडवद आहे, कोरपावली आहे, या गावांना जे हरिभक्त राहतात त्यांच्यापर्यंत मग पत्र कुठून जातो? यावलवरून जातो. म्हणजे मग जो गावामध्ये एक मुख्य हरिभक्त असतो मग तो बाकीच्या सर्व हरिभक्तांना कळवतो. असा भगवान स्वामीनारायण त्या टाइमाला पत्र व्यवहार करायचे. म्हणजे एकच पत्र पाठवायचं जळगावला, मग तिथून नावं लिहून द्यायचे की इथे 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 सर्व तुम्ही समाचार पोहोचवून द्या. असा पत्र करायचे. म्हणजे दरवेळेस जेव्हा पण त्या भागामध्ये पत्र यायचा तर तो पत्र कुठे यायचा? मयाराम भट्ट यांच्या घरी यायचा.
आणि तिथून मग पर्वतभाई आहे, बाकीच्या सर्व हरिभक्तांना, अगत्राय आहे, बाकीच्या गावांना कळवत असायचे. आता भगवानला म्हणतात की तुम्ही दरवेळेस मला पत्र सांगून कळवतात की तुम्ही यांना समाचार द्या, इथे यायचं आहे, पण ह्यावेळेस तुम्ही डायरेक्टच पर्वतभाईंना पत्र लिहून बोलवून घेतलं. भगवान म्हणतात आम्ही नाही बोलवलं म्हणे. कोणा सांगितलं तुम्हाला? मयाराम भट्ट म्हणतात की मी इथे यायच्या अगोदर अगत्राईला गेलो होतो, पर्वतभाईंना विचारायला की चला आपण गडपूरला जाऊ. मला त्यांच्या घरी जाऊन समाचार मिळाले की त्यांना तर भगवंताचा पत्र आला होता, गडपूरला येऊन जा असं, आणि ते येऊन गेले. भगवान म्हणतात आम्ही काही पत्र पाठवला नाही, ते येऊन बसले म्हणे, महिना झाला भजन करताय. पर्वतभाईंना विचारलं, पर्वतभाई म्हणतात प्रभू मी शेतामध्ये काम करत होतो, कुऱ्हाडी चप्पल वरती पडली, चप्पल कापली गेली, लागलं असतं तर खाट भरती महिनाभर पडलो असतो. याच्याकरता तुमची मोठी चिठ्ठी कोणती असेल सांगा बरं. आणि घरातल्या लोकांनाही सांगावं लागलं, बाकी येऊ दिलं तर बोला याच्याकरता मोठी चिठ्ठी असेल का कोणती. म्हणून अशी समजणूक पर्वतभाईंमध्ये होती. भगवान स्वामीनारायण म्हणाले की बघा, म्हणूनच आम्ही म्हणतो की आमचे सर्वश्रेष्ठ हरिभक्त हे पर्वतभाई आहे. अशी त्यांची भक्ती, अशी त्यांची श्रद्धा होती. तर याकरता आपण विशेष त्यांची श्रद्धा कशी होती ते एक तुम्हाला प्रसंग सांगतो. एक वेळी मयाराम भट्ट गडपूरला आले होते. घरी रिटर्न जात असताना भगवान स्वामीनारायण त्यांनी एक पत्र पर्वतभाईंसाठी दिला आणि सांगितलं की अगत्राईला जाऊन हा पत्र देऊन येता. मयाराम भट्ट अगत्राईला आले. आता त्या टायमाला परिस्थिती अशी होती की पर्वतभाईंचा एकुलता एक मुलगा ज्यांचं नाव होतं मेघजी. आता काही त्या टायमाला लहान मोठा प्रॉब्लेम असेल आणि नक्की तर नसतंच की कोण केव्हा जातं, किंवा कोणी असं नाही की म्हातारा झाला म्हणजेच त्याचा मृत्यू काळ जवळ येतो. मेघजी युवान होते, पण झालं असं की शेवटचा टाइम जवळ आला. आज आपण बघतोय कोरोनामध्ये 20-20, 25-25 वर्षाचे, 30-30, 35 वर्षांचे युवान या कोरोना काळामध्ये सर्व मृत्यूच्या शरणी गेले. काळ मी सांगितलं होतं गेल्या रवी सभामध्ये की भगवंतावरती विश्वास ठेवावा, समयावरती कधी विश्वास ठेवू नये. भगवान कधी विश्वासघात करीत नाही, समय हा विश्वासघात करतो. पर्वतभाईंचे जे पुत्र होते मेघजी, जीवनाचे शेवटचे श्वास घेत होते. पत्र मिळाला, भगवान स्वामीनारायण यांचा पत्र आहे. सर्वप्रथम पाया पडले पत्रांना आणि तो जो पत्र आला होता त्याला वाचू लागले. तर भगवान स्वामीनारायणने लिहिलं होतं की ताबडतोब जे पण काही करत असले ते सर्व सोडून गडपूरला या. आता असे समाचार मिळता बरोबरच पर्वतभाई तर निघाले. आता परिवारजन, गावातील अमुक लोक तिथे उपस्थित होते. पर्वतभाईंना म्हणता कुठे जाताय म्हणे. हा तुमचा मुलगा, एकुलता एक मुलगा. लगभग असं वाटतंय की आज संध्याकाळ होता पर्यंत हा काही राहणार नाही. तुम्ही कुठे जाताय? तेव्हा पर्वतभाई म्हणतात की भगवान स्वामीनारायणचा पत्र आला आहे, गडपूरला जायचं आहे ताबडतोब. सर्व ग्रामस्थ लोक म्हणतात की थांबून जा 2-3 दिवस, हा तुमचा पुत्र खूप सिरियस आहे. पर्वतभाई म्हणतात तुम्ही सर्व आहेच ना म्हणे, तुम्ही सर्व त्याची दवा करीतच आहे, पण मला जावं लागेल म्हणे, भगवंताचा पत्र आलाय. जबरदस्ती तिथून निघाले आणि गावाच्या बाहेर मेघवती जी नदी आहे त्या नदीपर्यंत पोहोचतात. मेघमती नाव त्या नदीचं आहे. आणि तेवढ्यामध्ये मागून कोणीतरी आवाज दिला की पर्वतभाई थांबा थांबा म्हणे. पर्वतभाईंना कोणीतरी आवाज देत धावत येत आहे. पर्वतभाई समजून गेले की मुलगा अंतिम श्वास घेत होता, नक्कीच काहीतरी अशुभ समाचार असतील. पूजाची पेटी, कपडे जवळ होते, बाजूला ठेवून दिले. तो मनुष्य होता, धावत आला. पर्वतभाईंना म्हणतो की पर्वतभाई घरी चाला म्हणे वापस, तुमचा जो पुत्र आहे मेघजी तो वारला. पर्वतभाईंना
विचार आला की मेघजी गेला, भगवंताची इच्छा, भगवंताचं भजन केलंय त्यांनी, पण तो पण भगवंताच्या अक्षरधामामध्येच गेला. बाजूलाच मेघमती नदी वाहत आहे. आंघोळ केली. आंघोळ करून त्याला सांगितलं की तुम्ही जा, अंतिम क्रिया करून टाक जा, मला तर गडपूरला जायचं आहे, कारण की भगवान स्वामीनारायणनी बोलवलं आहे. असं कोणी करू शकेल? समजून घ्या, आज ह्या 2021 मध्ये भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरती असते, जेवढे पण हरिभक्त कथा ऐकत आहे, तुम्हाला भगवान स्वामीनारायणनी पत्र पाठवलं असतं आणि पर्वतभाईं सारखी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असती, तुम्ही काय केलं असतं? अथवा भगवान स्वामीनारायण इथे माझ्या बाजूलाच बसले असते सिंहासनावरती, तर आपण त्यांना एक्सेप्ट केलं असतं की अरे हेच भगवान स्वामीनारायण आहे. कशी परिस्थिती असते विचार करा. या पर्वतभाईंची श्रद्धा कशी असेल? पुत्र वारला आहे, अंतिम क्रियासाठी पण थांबले नाही. हीच परीक्षाची क्षण होती आणि गडपूरला आले. गडपूरला दंडवत करून भगवंताच्या समोर बसले आणि भगवंतांनी विचारलं की पर्वतभाई, तुमचा पुत्र अंतिम श्वास घेत होता, काय झालं, बरा झाला का म्हणे तो? भगवंताला तर माहितीच होतं, पण पर्वतभाई म्हणतात की प्रभू तो सुखी झाला. काय म्हणाले पर्वतभाई? सुखी झाला म्हणे, कारण तो तुमच्या अक्षरधामामध्ये गेला. कारण की बघा, एक ना एक दिवस तर सर्वांना जायचंच आहे, पण तुम्ही त्यांना अक्षरधामामध्ये घेऊन गेले म्हणजे तो अखंड सुखी झाला. आता त्याला कधी दुःख येणार नाही आणि सोबत सोबत मी पण सुखी झाला. भगवान म्हणतात तुम्ही कसे सुखी झाले? तुम्ही तर सुखीच होते. पर्वतभाई म्हणतात की प्रभू संसारी आहे म्हणजे एक टेन्शन असतं लहान तरी कुठेतरी की मुलाचं लग्न करायचं आहे, मुलासाठी संपत्ती कमवायची आहे, ते टेन्शन सुटलं. आता एकच की तुमचं भजन करायचं. आपण कित्येक वेळी अनेकांना प्रश्न करतो तेव्हा अमुक लोक असं म्हणत असतात की बस मुलांचे लग्न झाले म्हणजे स्वामी सर्व सोडून तुमच्याकडेच यायचं आहे. काय म्हणतात? सर्व सोडून तुमच्याकडेच यायचं आहे. मग लग्नही होऊन जातं. मग आपण त्यांना विचारा का हो चालता का, मग गाडी खाली आहे. मग तो काय म्हणतो, लग्नच झालं हो, पण आता थोडा अजून तो सेट झाला, मग नंतर नातू झाल्या तर म्हणतो आता यांना खेळवण्यासाठी पण थांबावं लागतं ना, मग तिथे तो त्याची नोकरी तिथे लागते. मग ते झालं की धीरे धीरे मग त्याची 10वीची एक्झाम येते ना, 12वीची एक्झाम येते ना, मग त्यांच्या लग्नाचं टेन्शन याच्या डोक्यावरती येतं. मग धीरे धीरे करता करता म्हणता की हे झालं की आपण तुमच्याकडेच. पण नंतर काय करायचे त्यांना? नंतर मग त्यांना सिंहासनावरती बसवावं लागेल, आपल्याला त्यांचे पाय दाबावे लागतील. तुम्ही गुरु आणि आम्ही शिष्य होतो. मग ते वॉचमॅनच्या कामाचे पण नसतं आमच्या. अशांना काय करायचं? फक्त तुमची सेवा. तुमचे मुलं नाही करणार तुमची सेवा, मग आम्ही करायची तुमची सेवा. म्हणजे आपण सोडू शकत नाही. पण पर्वतभाईंनी कसा विचार केला की मुलगा गेला, सुखी झाला, आता मी पण सुखी झाला, भगवंताचं भजन आता करू शकेल, आणि भगवंताचं भजन करू लागले. तर असे पर्वतभाई होते. तर एक कथा मी यांची अशी पण ऐकली आहे की मुलगा वारला, त्यांची अंतिम संस्कार, कारण की कथा आहे अनेक प्रकारे कुठे लिहिली जात असते. कथा मी एक पुस्तकामध्ये वाचली होती की अंतिम संस्कार करून घरी आले आणि त्यांच्या पत्नीला पर्वतभाईंनी सांगितलं की बघ म्हणे मुलगा वारला, भगवंताच्या अक्षरधामामध्ये गेला, आता परिवारजन येतील ना आपल्याकडे रडतील. एक रडण्याची पद्धत आहे खानदेशाची. मला असं वाटतं की खानदेशाला 2-3 गोष्टी आपण आहे म्हणून म्हणतो की खानदेश काहीतरी अलग परंपरा आहे. त्यामध्ये मी असं समजतो की एक रडण्याची पद्धत आहे ना, ते खानदेशाशिवाय मला नाही वाटत दुसरीकडे कुठे असेल, वारल्यानंतर रडण्याची. आणि सुरुवात कशी होते ना, काय बोललं जातं की बाजूवाला ठेवला आणि माझ्याच घरचा नेला, जे मनात येतं ते बोलता. म्हणजे एक रडण्याची पद्धत आहे. एक भाजीत भाजी वांग्याची जी आपली पद्धत आहे, आणि तिसरी
तुम्ही तर ऐकलीच असेल, गावांमध्ये जेव्हा संध्याकाळच्या वेळेला झगडे होतात आणि जे वेदांचे मंत्र गान केले जातात, ती जी पद्धत आहे या अमुक गोष्टी त्या खानदेशातच पाहायला मिळतात. तर बडे बघ, आता मुलगा वारलाय, रडायला सर्व परिवारजन येतील, नसलं दुःख तरी पण दाखवतील. आपल्याला तसं काही करायचं नाही. एक काम करू, एक तर शेतात चाल, तिथे आपण सुखाने राहून भगवंताचं भजन करू, नाही तर गडपूरला जा. त्यांची पत्नी म्हणते चला ना गडपूरलाच भगवंताचं भजन करू. आणि घरामध्ये एक शुद्ध तुपाचा कुंभ भरलेला होता, घेऊन गेले डोक्यावरती, गडपूरला संत भगवंताच्या समक्ष ठेवला आणि सांगितलं की माझ्या मुलाच्या मागे रसोई करा म्हणे. तुम्ही त्याला अक्षरधामात तर घेऊन गेले, पण त्याच्या मागे एक रसोई करा. तेव्हा भगवान म्हणतात, बघा यांची समजणूक कशी आहे. मुलगा वारला, घरी परिवारजन रडण्यासाठी येतील, खोटं दुःख व्यक्त करतील, कारण तुम्ही तुमच्या घरातील कोणी वारलं त्याच्या मागे रडा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण त्याच्या मागे दुःख व्यक्त करतोय, पण खरोखर त्याच्यावरती आपण बोजरूप होत असतो. आपण जेवढं इथे दुःख व्यक्त करा तेवढं त्याच्यावरती बोज येत असतो. म्हणून कोणी परिवारजन गेला असला, कारण की ह्या तर मी सांगतोय परिस्थिती काहीतरी अलग असते, ज्याच्या घरातून कोणी जातं त्यालाच ते दुःख कळत असतं. पण कोणी मनुष्य गेला आपल्या घरातून तर हमेशा त्याच्या मागे भजन करावं, त्याच्या मागे पुराणांचं वाचन करावं. कित्येकांचा असा प्रश्न असतो की परिवारामध्ये कोणी वारलाय, मग वाचायचं की नाही धर्मग्रंथ? वाचायलाच पाहिजे, आपली तीच परंपरा आहे की कोणी वारल्यानंतर आपण गरुड पुराण वाचतो, श्रीमद भागवतजींचे कथा वाचतो, गीताजींचे पाठ करतो. ही परंपरा आहे, वाचायला पाहिजे. तर अशी समजणूक पर्वतभाईंची होती. असे अनेक प्रसंग आपल्या या स्वामीनारायण संप्रदायामध्ये आहे की ज्यातून ह्या भक्तांमध्ये कशी श्रद्धा होती ती श्रद्धा आपल्याला कळून येत असते. तर भगवान श्री स्वामीनारायण यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या हरिभक्तांमध्ये पण, सर्व हरिभक्तांमध्ये अशीच समजणूक यावी आणि पर्वतभाईंसारखे गुण तुम्हा सर्व हरिभक्तांमध्ये पण यावे, अशी वडतालवासी लक्ष्मीनारायण देव हरिकृष्ण महाराज यांच्या चरणी प्रार्थना. जय श्री स्वामीनारायण.